हा. एक सेकंड. सरजी नमस्ते, माझा आवाज येतोय तुम्हाला? हो, येतोय येतोय. एकच सेकंड. तर ते आपला कालचा जो वेबिनार झाला त्याचा व्हिडिओ वगैरे काही बघितला का तुम्ही? हो, बघितला होता व्हिडिओ. ठीक आहे, मी पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला रिव्हील करतो, सगळं समजून घ्या आणि मग काही क्वेश्चन्स असतील तर आपण बोलूया. सो बघा, मी ठीक आहे. माझ्या डेस्कटॉपची स्क्रीन शेअर करतोय तुम्हाला. तर याच्यामध्ये आपण हं, काय केलंय, आपला जो MT4 आहे, MT4 वरती हं, आपण पूर्ण बोट ऑटोमेशन मध्ये टाकलं. आता याची सिंपल स्ट्रॅटेजी आहे आणि हा जो बोट कसं काम करतो, याची प्रॉफिट रिटर्न कशी, तर ते तुम्हाला मी कम्प्लिटली रिव्हील करतो. आता बघा, खास करून हा बोट सगळ्याच पेअरला काम करेल MT4 साठी खास करून. तर याच्यामध्ये ठीक आहे. GBP USD गोल्ड युरो कॅट JPY वगैरे सगळ्या पेअरला आपण याला लावू शकतो. आता ह्या बोटची ठीक आहे. सिंपल स्ट्रॅटेजी अशी असेल का, मार्केट जर अप ट्रेंडला आहे हा बाईंग करेल, हं, मार्केट जर डाऊन ट्रेंडला आहे तर हा सेलिंग करेल आणि विथ त्याला आपण हं, कम्प्लिटली मॅनेज करू शकतो. आणि जी स्ट्रॅटेजी आपली, तर ह्या अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये पण एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी आहे. तर त्या कंडिशन मध्ये हं, आपण ट्रेंडच्या डायरेक्शनला ट्रेड घेऊ आणि जोपर्यंत ट्रेड होत नाही तोपर्यंत त्याला होल्ड करू ना. तर ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आपण एक बोट फाईल आपण अवेलेबल करून देतो. तर ही जी हं, बोट फाईल आहे त्याच्यामध्ये काही फीचर्स पण ऍड केले आहे. म्हणजे कसं आहे हं, का, आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स असा आहे का, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी कम्प्लिटली माहिती असतील तर तुम्हाला लाईफ टाईम साठी प्रॉफिट बनेल. आणि तुम्ही जर काही हं, समजून न घेतलं, ट्रेडिंग मध्ये उतराल तर तुम्हाला एक दिवस प्रॉफिट होईल, एक दिवस लॉस होईल, किंवा एखादा महिना 2-3 महिने प्रॉफिट होईल, पण एंड ऑफ लाईफ टाईम ती नाही टिकणार तुम्हाला. तर त्यामुळे माझा प्रामाणिक आणि ट्रान्सपरंट प्रयत्न असेल तर सगळ्या गोष्टी तुम्ही कम्प्लिटली समजून घ्या. मी जसं प्रॉफिट करतोय तसा प्रॉफिट तुम्हाला लाईफ टाईम झाला पाहिजे. तर त्याच्यामुळे हा एक हं, बोट फाईल तुम्हाला आपण देतो. या बोट फाईलचा जो मेन कन्सेप्ट आहे तो आहे मुव्हिंग ॲव्हरेजच्या बेसिसवरती बोट काम करेल. मुव्हिंग ॲव्हरेजचं जर हं, मार्केट वरती असेल तर बाईंग होईल, मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली असेल तर सेलिंग होईल. त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याला हं, स्टॉप लॉस टार्गेट मॅनेज करू शकतो किंवा लॉट साईज जी आहे ती पण मॅनेज करू शकतो ना. आता खूप सारे हं, बोट असे असतात का ती लॉट साईज ऑटोमॅटिकली मॅनेज होते तिकडे. पण जेव्हा बोट हं, वरती आपण लॉट साईज टाकतो तर त्या कंडिशनला अकाउंट वॉश आउट होण्याचे चान्सेस वाढतात, बरोबर ना. हं, तर त्यामुळे लॉट साईज आपण जी फिक्स टाकू आपल्या कॅपिटल अरेंजमेंटनुसार तेवढीच हं, काम करेल आणि तिकडे आपल्याला प्रॉफिटेबल चान्सेस असतील. प्लस हं, हा जो बोट आहे तर याला स्टॉप लॉस टार्गेट आपण लावू शकतो, स्पेसिफिक टायमिंग मॅनेजमेंट आपण ठेवू शकतो. म्हणजे याच्यामध्ये हं, बघा, मार्केट तर 24 आवर चालू असतं, पण सकाळी जर हं, पकडलं 10 ते 12 वाजेपर्यंत जो ट्रेंड बनतो तो दिवसभर हं, चालतो. संध्याकाळी जर हं. पकडलं तर 6 नंतर जो ट्रेंड बनतो तो रात्री 8-10 वाजेपर्यंत चालतो. किंवा एक स्पेशल एखादी ते मुवमेंट येते न्यूज वगैरे, तर त्या न्यूजच्या ते बेसिसवरती हे पण या बोटला टायमिंग जे आहे ते कोणतं US टाइम आहे की इंडियन टाइम आहे? नाही, हे इंडियन टाइम आहे. 24 आवरचा इकडे टाइम सेट नाही, केलाय पण आपण. ब्रोकरच्या टायमिंग ही प्रमाणे नाही टायमिंग होत जशी काय? कारण जशी का हे नॉर्मली काय बेसिक पूर्ण होतं, टेक्निकल ट्रेनिंग तुम्हाला आपण कम्प्लीटली. नाही नॉर्मली जो सर्व्हर टाइम असतो तो ब्रोकरचा असतो ना, म्हणून. आता बघा इथं सर्व्हर टाइम दिसतोय, बघा वरती दिसतोय तुम्हाला मार्केट वॉचच्या बाजूला 8:45 आणि 50 सेकंद इथे हा, लेफ्ट साईडला. हा, हा. आता तोच हा तो सर्व्हर युरोपियन टायमिंग जो टाइम आहे तर असेल हा. त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये, बरोबर. पण त्याच्याशी अच्छा, सध्या तरी आपल्याला काय गरजेचं नाही. हा 24 आवरचा टाइमिंग आपण इकडे सेट केलाय इंडियन इंडियन अच्छा. टायमिंग नुसार. त्याचा काही टॉपिक हा, नाही, तुम्हाला कम्प्लिटली आपण डिटेल देऊ आणि जर काही अडचण आली तर तुम्हाला आपण 1-to-1 डिस्कस करू त्याच्यात, त्याचं काही टेन्शन नाही राहणार. त्याच्यानंतर अच्छा. स्टॉप लॉस टार्गेट न लावता तुम्ही जर TSL जर टाकला तर त्याचा बेनिफिट असा आहे का डायरेक्टली एकाच ट्रेडमध्ये तुम्ही पूर्ण रॅली कॅप्चर करू शकता मार्केटची. तर तो एक बेनिफिट आहे तुम्हाला. प्लस अजून एक फीचर आपण ऍड केलंय का बाईंग आणि सेलिंग. आता जर इथं बाईंग आणि सेलिंगला जर ट्रू असेल, जसं बाईंगची कंडिशन मॅच होईल तर तो बाय करेल, सेलिंगची कंडिशन मॅच होईल तर तो सेलिंग करेल. पण तुम्हाला जर वाटतं की हं, नाही मला फक्त बाईंगच करायचंय, सेलिंग झालंच नाही हं, पाहिजे, तर हं, ही केव्हा गरज पडते, तर बघा समजा मी डेलीचा टाइम फ्रेम लावला आणि मार्केटमध्ये हं, काही चांगली मोठी रॅली येते, मला माहिती का आता इथून डायरेक्टली मार्केट खूप अप डायरेक्शनला मुवमेंट होऊ शकते, मला सेलिंगचे ट्रेड हं, करायचेच नाहीये, तर तुम्ही डायरेक्टली याला हं, बाईंगला स्टार्ट करून द्या. हा पूर्ण फक्त बाईंगची ट्रेड करेल, बरं ना. तर हं. त्याच्यामुळे ह्या असा कंडिशनला जर इथं त्या बोटला स्टार्ट केला, बरं ना, तर इव्हन एक स्पेसिफिक टायमिंग असतो त्या बोटला, जर तुम्ही जर तेव्हा सुरू केला ना तर तुमचा कंटिन्यू प्रॉफिट देईल तो तुम्हाला, बरं ना. तर हे सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला आपण कम्प्लिटली रिव्हील करतो, सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण सांगतो, नाही, पण शिकवतो ह्या सगळ्या बॉट गोष्टी. मध्ये मला हे विचारायचं आहे की हे तुमचा जो बॉट आहे तर त्याच्यामध्ये प्री डिफाईन्ड नाही त्या कंडिशन्स आहेत की आपल्याला डिफाईन करायचे, म्हणजे प्रत्येकाने प्री डिफाईन डिफाईन करायचे ज्या आहे त्या वेगवेगळे? आहे, प्री डिफाईन हा, ज्या आहे त्या आहे, तर त्याच्यात जर तुम्ही वापरला तर तुम्हाला बेसिकली एक स्टँडर्ड सेटिंग याच्यामध्ये आपण करून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला हा, ऍव्हरेज कमी कमी 30% प्रॉफिट भेटेल, 90% पर्यंत हा. अॅक्युरसी भेटेल आपल्याला आणि 30% कोणत्या प्रॉफिट टाइम भेटेल. फ्रेमवर, कोणत्या टाइम हो फ्रेम्स ना, आहे हो तो तुमचा जो बॉट आहे तो? ना. तसं हे तुम्ही कोणत्या याच्यावरती टाकू शकता, म्हणजे कोणत्या टाइम फ्रेमला लावू शकता, पण एक नाही, बेसिकली आपण सजेस्ट सक्सेसफुल करतो तुम्हाला कोणता आहे तुमचा? नॉर्मली 1 तुमचा हवर. सक्सेस जो आहे तो बॅक टेस्टिंग केलेली वन आहे का वन याची काय?
1 हॉवर तेच सांगतोय ना तुम्हाला, मी 3 वेळेस सांगितलं 1 हॉवरचा टाइम फ्रेम वरती आपण सेट करतो. तुम्हाला मी दाखवतो ना, अच्छा, पहिले 1 समजून आवर. घ्या, मग काही क्वेश्चन असतील ते ओके, विचारा मला. ठीक आहे, ठीक. ओके, इथपर्यंत आलं लक्षात तुम्हाला. मी आता माझ्या फोनची स्क्रीन शेअर करतो तुम्हाला. एक पूर्ण हं, कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होईल. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट मी सांगितली, तर याच्यामध्ये आपण काय करणार हं, आहे, ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घेणार आहे, एक स्पेसिफिक टायमिंगला ट्रेड घेणार आहे. त्याच्यामध्ये अजून एक ठीक मी आहे. ऍडिशनल टॉपिक तुम्हाला मी दाखवायला सांगितला, का सकाळी 10 हं, ते 11 वाजेपर्यंत जो मार्केटचा ट्रेंड बनतो, तर त्या हं, ट्रेंडवरती पूर्ण दिवसभर मार्केट चालतं. आणि इव्हिनिंग टायमिंगला हं, संध्याकाळी 6 जो रॅली येते, तर त्या रॅलीमध्ये परत संध्याकाळी मुवमेंट होते. सो एक पूर्ण कन्सेप्ट आहे, आणि तुम्ही फॉरेक्स मध्ये असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतील. फक्त आपला कन्सेप्ट असा आहे का ऑटोमेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला एक हं, ऍप देतो आपण, फॉरेक्स गुरु म्हणून. या हं, फॉरेक्स गुरुच्या ऍपमध्ये तुम्हाला खास करून काही कोर्सेस देतो, म्हणजे फंडामेंटल, टेक्निकल, म्हणजे तुम्हाला पूर्ण फॉरेक्स एक बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलची स्ट्रॅटेजिक पर्यंत पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि इथे एक नवीन हं, टॉपिक आपल्याला स्टार्टिंग बोट म्हणून, म्हणजे बोटला कसं हं, स्टार्ट करायचा, बोटला इन्स्टॉलेशन प्रोसेस पासून तर त्याला मॅनेजमेंट पर्यंत सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला देतो. कोणती स्ट्रॅटेजी बेस्ट हं, आहे आणि कशा प्रकारे आपण त्याला मॅनेज करू शकतो. एक स्टँडर्ड हं, सेटिंग तुम्हाला आपण देतो आपण. त्या स्टँडर्ड हं, सेटिंगची 90% पर्यंत अॅक्युरसी भेटते, 90 ते 95% पर्यंत. आणि इव्हन हं, त्याच्यामध्ये एक 30% पर्यंत, 30 ते 40% पर्यंत आपला रिटर्न भेटेल. पण तुम्हाला जर वाटतंय की हं, नाही मला ह्या सगळ्या गोष्टीच्या अजून जास्त प्रॉफिट पाहिजे, तर याच्यामध्ये सगळ्या हं, गोष्टी तुम्ही समजून घेऊन जर तुम्ही त्याच्यावरती मॉडिफिकेशन करताय, तर नक्की तुमचा प्रॉफिट जास्त होऊ शकतो. आता काही वेळेस काय होतं का, न्यूज बेसिसवरती एका दिवसात $100 अकाउंट डायरेक्टली आपलं $200 किंवा $500 पर्यंत पण जाऊ शकतं. पण हे जर तुम्ही हं, सगळं पर्सनली समजून घेतलं, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लीटली लक्षात येईल. आणि मग त्याच्यावरती आपण कसं काम करायचं ते तुम्ही माझ्या कन्सल्टिंग मध्ये राहून काम करू शकता. आता माझ्याकडे एक अकाउंट आहे, तर ते तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवतो. हं, तुम्हाला एक पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. तर त्याच्यामध्ये बघा, आता हे एक अकाउंट आहे. तर लमसम एक 4 जानेवारीला आपण याला सुरू केलं होतं. 4 जानेवारी पासून तर आता आहे 3रा महिना, म्हणजे 3 महिने झाले. $99 हं, पासून ते $113 आपण इथं प्रॉफिट केलाय. आणि याच्यामध्ये अजून एक हं, ट्विस्ट बघाल, तर हर एक ट्रेड इथं प्रॉफिटमध्ये क्लोज झाला आहे. आता याच्यामध्ये एक हं, कम्प्लीट स्ट्रॅटेजी अशी, का तुम्हाला जे सांगितलं सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत जो ट्रेंड बनतो, तर ती सिंपल स्ट्रॅटेजी ती एक सांगितली तुम्हाला. अशा कमीत कमी 6 स्ट्रॅटेजी तुम्हाला वेगवेगळ्या मी शिकवणार आहे. पण जी बेसिक हं, एक कम्प्लीट तुम्हाला एक स्ट्रॅटेजी आपण देईल, ती स्ट्रॅटेजी हं, इन्स्टॉल केली बस, त्याला बाकी तुम्हाला बघायची गरज नाही पडणार. म्हणजे आता जर तुम्ही हं, बघितलं $113 प्रॉफिट झाला, तर ऍव्हरेज 3 महिन्याचा आपण 40-50-45% पर्यंत प्रॉफिट रिटर्न काउंट करू शकतो. पण जे चालू ट्रेड आहे, हं, बरोबर, हं, रनिंग ट्रेड, तर ते जर बघितलं तर इथं लमसम $30 निगेटिव्ह दाखवते. फ्लोटिंग आहे. हं, तर हे एक हं, ट्रेड तर प्रॉफिट पण नाही दिला यांनी, आणि ह्याने लॉस पण नाही दिलाय, ते वेटिंगला आहे. पण ते 1-2 दिवसामध्ये क्लोज होणारच आहे. आता हा जो युरोयुडी आहे किंवा युरोयुडीचे हे 2 ट्रेड आहे, तर हे इथं चालू हं, आहे. तर याला आपण हं, आत्ताही जरी क्लोज केला, तर आपण कमीत कमी 20-25% प्रॉफिट घेऊन क्लोज होऊ शकतो. बरोबर ना, म्हणजे लमसम $113 प्रॉफिट आहे. एक हं, जनरली कॅल्क्युलेशन जर बघितलं आपण, तर बघा, हं, एक सिंपल तुम्हाला दाखवतो मी. 113/3, तर लमसम 37% आपण रिटर्न घेतले मंथली. पण त्याच्यात जर हं, फ्लोटिंग जर आपण कट केला, मायनस आपण 33 पकडू, $80 जरी आपण करतोय, भेटतंय आपल्याला, भागिले 3 जरी हं, पकडला, तर एक 25-26% परत आपण रिटर्न कमवलाय फ्लोटिंगचा. पण फ्लोटिंगला आपण मॅनेज करू शकतो, तुम्ही त्याला वेट करा, किंवा थोडंफार वेट तर हं, करावंच लागणार मार्केटमध्ये आपलं काम करायचं. म्हणजे इव्हन हं, एखादा ट्रेड जर अटकला, तर त्याला एकच हं, ऑप्शन आहे, त्याला वेट करा बस, बाकी काही टॉपिक नाही तिकडे. पण आपल्याला फॉरेक्स मध्ये लॉस होणार नाही. ऍव्हरेज जे तुम्हाला आपण कमिटमेंट देतो 20-30%, सॉरी, हं, तेवढं तुम्हाला भेटेल, जास्त जास्त भेटेल. आणि तुम्ही जर त्याला थोडंफार मॉनिटरिंग करताय, इव्हन 50% पण 100% पर्यंत, 500% पर्यंत प्रॉफिट आपण घेऊ शकतो. तो कसा ते तुम्हाला मी रिव्हील करतो, एक सिक्रेट स्ट्रॅटर्जी. एक हं. सेकंड. तर बघा, एक सेकंड. ओके. आता ही एक, फॉर एक्झाम्पल ही पेअर आहे, मी तुम्हाला इतक्यात दाखवलं मी, युरो युईडीची हं, डेलीची. आपण डायरेक्ट डेलीची हं, टाइम फ्रेम लावली, आणि जेव्हा हा मुव्हिंग ऍव्हरेज ह्या कॅन्डलला क्रॉस करतोय, तर तेव्हा आपण त्याला स्टार्ट करून सोडून दिला, बरोबर ना. तर तो कमीत हं, कमी 8 ते 10 दिवसामध्येच तुमचा अकाउंट डायरेक्ट डबल टिबल करून देईल, किंवा लमसम असं पकडा 1 महिन्यात तुमचं अकाउंट 4x 5x पर्यंत वाढू शकतं. सो हं, ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट आहे. फॉरेक्स मध्ये एक टॉपिक असं असतं की मार्केटमध्ये खूप मोठे मोठे रॅली येतात, ट्रेंड येतात. पण तुम्हाला जर त्याचं जर परफेक्टली सगळ्या गोष्टी माहिती ना, तर तुम्ही कम्प्लिटली मोठ्या प्रमाणात प्रॉफिट कराल. आणि तुम्हाला जर काही जरी माहित नाहीये, तरी ऍव्हरेज तुम्ही 20-30% कुठे गेलं नाही तुम्हाला. पण ऍव्हरेज आपला कमिटमेंट आहे 30-40% तेवढं भेटेल. आणि कसं थोडंफार जे म्हणतो आपण अप अँड डाऊन, तर त्यामुळे आपल्याला थोडंफार होऊ शकतं. पण एक लमसम 30% तुम्हाला भेटेल. हं. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण ट्रान्सपरंटली क्लिअर शिकवणार आहेत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणत्याही गोष्टीवरती तुम्हाला माझ्यावरती किंवा इतर कोणावरती डिपेंड राहायची गरज पडणार नाही. हं. सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्प्लिटली आपण रिव्हील पण करणार आहोत.
सो अजून काही क्वेश्चन्स असतील ते विचारू शकता सर. म्हणजे फक्त एवढंच विचारायचं होतं, जसं आता हे तुम्ही दाखवलं 2 महिन्याचं अकाउंट, बरोबर. असा हे तुमचा जो बॉट चालू आहे त्याचं किती म्हणजे तुम्ही त्याचे बॅक टेस्टिंग केलेलं आहे? जर केलेलं असेल तर त्याचं बॅक टेस्टिंग वगैरे आपण काय? केली आहे, पण कसं असतं माहिती का, हा जो बोट आहे ना, तर हा असा पकडा, तुम्हाला आपण बोट देतोय, सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हम्म, मी तुम्हाला दाखवायला तर हम्म, काही दाखवू शकतो. माझ्याकडे एक अकाउंट आहे, तर ते लमसम एक 2 हम्म, महिन्यामध्येच आपण ते $500 पासून तर $700 पर्यंत नेलं होतं. त्याचं विड्रॉल मारलं मी हम्म, मागेच. तुम्हाला दाखवतो हम्म, मी एक सेकंड. आता मागच्या एक सेकंड. म्हणजे कसं आहे, तुम्ही जर पर्सनली जर थोडाफार जर वेळ देताय ना, तर तुम्हाला फॉरेक्स हम्म. मध्ये भविष्यात काही अडचण येणार नाही आणि खूप मोठा नाही, प्रॉफिट करू मी शकता. बघा, मी तुम्हाला सांगतो, मी हे हम्म, हम्म. मागच्या 20 वर्षापासून करतोय फॉरेक्स. बरोबर, ठीक आहे. बरोबर. तर हम्म, त्याच्यामुळे मला त्याचे सगळे माहिती आहेत, कारण का हम्म. त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, नॉर्मल काय होतं, ट्रेंडिंग मार्केटमध्ये हे बॉट जे असतात ते चालतात. ज्यावेळेला बरोबर. मार्केट रेंजमध्ये येतं ना, तेव्हा काय काय हम्म. बॉट फेल होतात, काय काय बॉट चालतात. असं आहे. जे बरोबर. बॉट म्हणजे हो, तुम्हाला एव्हरेजिंग वाले असतात ना, जसे जे एव्हरेज करत जातात, बरोबर. की समजा मार्केट खाली आलं अजून 0.02 बाय करतात, अजून खाली आलं अजून 0.02 बाय करतात आणि नंतर एव्हरेज करून निघून जातात. असे बॉट बरोबर. सक्सेसफुल होतात. पण जे जसं आता तुमचा बॉट आहे मुव्हिंग एव्हरेज हम्म. वाला, ते नॉर्मली काय होतात, रेंज मार्केटमध्ये ते फेल होतात, कारण ज्या वेळेला ते मुव्हिंग एव्हरेज क्रॉस करतं मार्केट परत खाली येतं. असं होतं नाही, मग त्याच्यामध्ये ना, आमचं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक हा, कम्प्लीट स्ट्रॅटेजी आपण अशी देतो ना, कसं आहे, आता बघा तुम्हाला मी दाखवतो. आता हा एक साइडवेज मार्केट आहे. ह्या हा, ते अशा साइडवेज साईडवेज मार्केट. मार्केटमध्ये, हा, या अशा साइडवेज मार्केटमध्ये आपला बोर्ड जो आहे तो डायरेक्टली 100% प्लस प्रॉफिट देऊ शकतो. बरोबर ना? आता त्याच्यामध्ये काय होतं, ती स्ट्रॅटेजी पण तुम्हाला दाखवतो. समजा आपण ह्या मुव्हिंग एव्हरेज इथं बाय केला, इथं टार्गेट हिट झालं कुठंतरी. आपण टार्गेट काय लय मोठं नाही लावणार आहे. तर ते किती लावायचं, काय लावायचं, ते कम्प्लीट. आता तुम्ही फॉरेक्स मध्ये आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहितीच आहे. फक्त ऑटोमेशन टूल आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला मी इकडे दाखवतो बघा. सपोज आपण ह्या मुव्हिंग एव्हरेजला इथं कुठेतरी त्याला बाय केला, टार्गेट आपलं इथं ठेवलं आपण 100 पीपचं, बरोबर ना? ते टार्गेट हिट केलं, परत इथून समजा सेल झालंय ऑलरेडी, इथे येऊन तो टार्गेट हिट करेल. म्हणजे अशा रेंज बाउंड्रीमध्ये मार्केटमध्ये जरा खूप मोठा प्रॉफिट भेटतो आपल्याला. फक्त ट्रेड कुठं अडकतो मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्या वेळेस काय होतं का, समजा इन द सेन्स एक 5% चान्सेस आहे का मार्केट समजा इथून इथपर्यंत आलं आणि इथून ते रिव्हर्स झालं. इथं समजा आपला एखादा बायचा ट्रेड पडला, तो जर अडकला, म्हणजे आता मी डेलीचा टाइम फ्रेम दाखवतोय तुम्हाला, पण हे फक्त एक्झाम्पल म्हणून समजून घ्या. आता इथं जर तो ट्रेड अडकला, तर आपल्याला चान्स त्याला काय आहे, तर तो वेट करायला लागेल मग आपल्याला. बरं. पण हा टाइम फ्रेम आपण डेलीचा लावलाय, पण आपण टाइम फ्रेम जो लावतो बोटला, तर तो 1 हॉवरचा लावतो. आता बघा, इथून हे मार्केट वरती चाललंय, तर ते कमीत कमी उद्यापर्यंत, पुढच्या 2 दिवसामध्ये हा जो इथं टॉप आहे तर इथपर्यंत जाईलच ते. नाही की पुढच्या 8 दिवसात तरी जाईल. बरोबर ना? एवढी नाही, क्लिअर आयडिया आहे आपल्याला. दुसरं विचारायचं होतं, की हा बरोबर. समजा आता मी फॉर एक्झाम्पल हा तुम्ही 1 आवरचा लावला, वन बरोबर. आवरवर कन्फर्म झाल्यानंतर तर तो जो ट्रेड घेईल मार्केटमध्ये, बरोबर. ते फर्स्ट कॅन्डलला घेतो की सेकंड कॅन्डलला घेतो? फर्स्ट कॅन्डल क्लोजिंग, म्हणजे समजा असं पकडा, ही जी कॅन्डल आहे ही वाली, बरोबर, हा, हा, ह्या कॅन्डलच्या क्लोजिंगला गेल तो. म्हणजे अच्छा. क्लोज वरती पाहिजे कॅन्डलचा. आता ही हा, जी नॉर्मल कॅन्डल, ह्या कॅन्डलचा क्लोज नाही वरती, ती चालू आहे पण क्लोज नाहीये. मग तुम्हाला जर वाटतं हा, की नाही तेच त्या कॅन्डलला बोलतोय. आता घ्यायला पाहिजे. आता ह्या केसमध्ये काय झालेलं, आपण हायवर बाय केलेलं आहे, पण ते बरोबर. मार्केट त्यानंतर रिट्रेस पण झालेलं आहे. असं आहे, तर हो, ते त्याच्यामुळे मी प्लस मायनस रिट्रेस होतच राहणार आहे. पण मग कसं आहे का, एक आता हा, समजा इथं तुम्ही बाय करा, मी बघा मग एक आपल्या टेलिग्राम मध्ये व्हिडिओ टाकला, तुम्ही हा, सांगितलं इथून इथून मार्केट वरती जाईल, इथपर्यंत जाऊ हा, शकतं माझ्या म्हणण्यानुसार. 90% चान्स आहे की ते वरती जाईल हा, आणि 10% चान्स आहे की मार्केट खाली येऊ शकतं. खाली जर आलं तर कमीत कमी 200-300 पीपी येईल खाली. बरोबर ना? हा, आता हा, समजा तिथं बाय केला आपण, तर त्याला वेट करावंच लागेल. आता मार्केटमध्ये आपल्याला प्रिडिक्शन करणं सोपं आहे, पण त्याला होल्ड करणं अवघड आहे. आता मी हा, सांगितलंय, तर त्याला आपण ट्रेड पण केलाय आणि होल्डिंग जो आहे तो टॉपिक तो आहेच. म्हणजे समजा आपण ट्रेड घेतलाय, तर त्याला आपल्याला वेट करावंच लागेल. त्याला हा, काही चान्स नाही. वेट केलं, हा. होल्डिंग केलं तर प्रॉफिट. त्याच्यामध्ये स्टॉप लॉस आणि एक्झिट ऑटोमॅटिक टाकतो बॉट, की कसं आहे? स्टॉप लॉस जो आहे ना, तर एक आपलं जी बेसिक स्टँडर्ड सेटिंग आहे, त्याला आपण स्टॉप लॉस नाही लावलेलं आहे ते. म्हणजे लावत नाही. म्हणजे ते कम्प्लिटली वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला आपण देतो. तुम्हाला जर वाटतंय नाही मला स्टॉप लॉस लावायचा आहे, तर तुम्ही लावू शकता स्टॉप लॉस तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार. पण स्टॉप लॉस लावला तर काय होईल का, समजा साईडवेज मार्केटमध्ये मग तो काम नाही करणार. आता ही साईडवेज जर मार्केट तुमचं टार्गेट हिट व्हायच्या अगोदर तुमचा जर स्टॉप लॉस हिट होतोय, तर मग तो तुमचा हम्म, अकाउंट निगेटिव्ह मध्ये टाकेल. हम्म. असं ते अच्छा. पूर्ण. अजून याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कम्प्लीट काही सिक्रेट स्ट्रॅटेजी ना, तर ते आपण तुम्हाला शिकवतो. सगळ्या गोष्टी हम्म, तुम्हाला लक्षात येतील आणि आपल्या हम्म. कन्सल्टिंग मध्ये राहा, चांगला बेनिफिट तुम्हाला बघायला भेटेल.
आणि छोटे मोठे जे अपडेट्स आहे किंवा तुम्हाला जे पण काही नवीन माझ्याकडे जी कन्सेप्ट येतील तर ते तुम्हाला मी इकडे कम्प्लिटली रिव्हील करत असतो. हम्म. अच्छा. म्हणजे तुम्ही असं बघा 10% जर मॉनिटरिंग केलं ना हा बोट तुम्हाला हम्म. 50% प्लस प्रॉफिट देईल. आणि फक्त मोठा नाही, टाइम फ्रेम याच्यामध्ये लावायचा ऑटोमॅटिक आणि सोडून द्यायचा बस. दुसरा मोबाईल वर इन्स्टॉल होतो की लॅपटॉप वर चालतो कसं आहे? लॅपटॉपलाच इन्स्टॉल होईल हा. मोबाईलवर तुम्ही बघू शकता, लॉग इन करून चेक करू शकता नेमकं काय ट्रेड चाललंय वगैरे वगैरे. नाही, मग आणि लॅपटॉप वर तो ऑलवेज ऑन पाहिजे की म्हणजे बंद करून पण जसं MT4 अकाउंट बंद केलं तरी तो बॉट चालतो की आता हा लॅपटॉप अकाउंट माझं रन? चालू आहे, लॅपटॉप चालू आहे तर बोट चालू आहे. लॅपटॉप अच्छा. बंद तर बोट बंद होऊन जाईल, ट्रेड नाही करणार अच्छा. तो. चालू ट्रेड आहे तर अच्छा. ते टार्गेट पर्यंत जातील किंवा मग ते नाही, लॅपटॉप बंद केलं तर काम नाही करणार ते व्यवस्थित. अच्छा. तुम्हाला नाही, पण समजा लॅपटॉप पोझिशन ओपन असेल आणि आपण बंद केलं तर ते बरोबर, चालू राहील ना त्याला आपण पोझिशन टार्गेट असं? लावलेलं असेल ना. हा, तेच टार्गेट लावलेलं असेल तर ते चालू राहणार ना असं बोलतो. बरोबर. हं. आणि त्याला VPS ला टाकू शकता तुम्ही. VPS ला टाकला तर पूर्ण ऑटोमॅटिक काम करेल मग. अच्छा, तर VPS ते बाय करायला लागेल ना त्याचं सबस्क्रिप्शन? हा, VPS म्हणजे कसं असतं, ते ऑनलाईन कम्प्युटर असतं. हा. आणि तुम्ही जसं म्हणजे तुम्हाला लॅपटॉप चालू ठेवायची गरज नाही तिकडे. तो अच्छा. कंटिन्यू ऑन राहील आणि तो त्याच्या पद्धतीने काम करेल. म्हणजे तुम्ही जर दुसरीकडे घ्यायला गेले VPS 1500 ते 2000 रुपये VPS चार्जेस असतात दर महिन्याला. पण तुम्हाला एक हा. ऑफर प्राइस मध्ये आपण एक 700 रुपये दर महिन्याप्रमाणे देतोय. आणि तुम्ही हा. जर आज जॉईन करताय तर तुम्हाला एक स्पेशल ऑफर पण आपण देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला VPS पण एकदम कमी प्राइस मध्ये भेटेल आणि बोट पण तुम्हाला लाईफ टाइम साठी कमी प्राइस मध्ये भेटेल. प्लस तो बोट तुम्ही VPS ला इन्स्टॉल करू शकता आणि तुमच्या लॅपटॉपला हा. इन्स्टॉल करू शकता. अच्छा. बरोबर. चालेल ना, अजून काही क्वेश्चन्स असतील विचारून घ्या. असेल तुमचं प्लॅन ते जॉईनिंग करून घ्या तुम्ही नाही, अजून बस अजून काय नाही, बस एवढंच होतं. तर याचे चार्जेस काय आहेत तुमचे, काय कसं आहे त्याचं? ट्रायल पूर्ण आपली व्हर्जन मिळतं मेंबरशिप की कसं आहे? नाही, ट्रायल नाही, हे पूर्ण लाईफ टाईम मेंबरशिप आहे. भविष्यात काही नवीन अपडेट आले तर तुम्हाला आपण देऊ. अपडेट म्हणजे फॉर एक्झाम्पल नवीन एखादा आपण टॉपिक ऍड केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूज फिल्टर ऍड केलं तर ते हं. तुम्हाला अपडेट आपण देतो. सध्या तर त्याच्यात अपडेट मागच्या लास्ट मंथ मध्येच अपडेट दिले आपण, तर त्याच्यामुळे आता सध्या अपडेट नाहीये. त्याची पूर्ण हं. मेंबरशिप प्लॅन आहे, त्याच्यात बोर्ड देतो आपण तुम्हाला. कन्सल्टिंग सपोर्ट आणि स्ट्रॅटेजीज कोर्सेस वगैरे ही जी बेसिक आयडिया आहे तुम्हाला आपण देतो. प्लस त्याच्यामध्ये वेगवेगळ्या अच्छा. स्ट्रॅटेजी पण तुम्ही मॅनेज करू शकता एका सिंगल बोर्डला. म्हणजे टायमिंग हं. जर तुम्ही चेंज करता, म्हणजे सकाळी 10 ते 11 वाजेचा टायमिंग आहे तर त्या ठिकाणी तुम्ही संध्याकाळ टायमिंग टाकला तुमची स्ट्रॅटेजी चेंज होऊन जाते. तशा प्रकारे वेगवेगळ्या तुम्हाला 6 स्ट्रॅटेजी आपण देतो आणि पूर्ण सगळ्या गोष्टी कम्प्लिटली क्लिअर आपण तुम्हाला शिकवतो. त्याची पूर्ण म्हणजे ते मेंबरशिप जे प्लॅन बॉट आहे, समजा मी फॉर एक्झाम्पल परचेस केला बॉट, तर बरोबर. सेटिंग्स वगैरे सगळे तुम्हीच करून देणार ना त्याची, असं मी बोलतो? हो, आम्ही करून देऊ आणि तुम्हाला शिकवू पण. तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही पर्सनल लेवलला त्याला हँडल करू शकता. तुम्हाला नाही जमत आहे, आम्ही करून देऊ, त्याचं काय अडचण नाही. अच्छा. आणि याचा त्याचे पूर्ण काय मेंबरशिप चार्जेस आहेत? प्लॅन येतं आपलं. हा, लाईफ हा. टाइम साठी मेंबरशिप प्लॅन आहे आपला 9,999 रुपये. पण एक नॉर्मल प्राइसिंगला आपण 4,500 मध्ये तुम्हाला आपण देतो. आणि VPS चार्जेस ते- वेगळे असतात 700 रुपये. पण आता सध्या एक आपल्याकडे ऑफर आहे होळी निमित्त, तर 3,500 मध्ये तुम्हाला बोट आपण लाईफ टाइम देतोय आणि VPS चार्जेस असतील 3,500. 700. अच्छा. हो, 3,500 मध्ये भेटेल तुम्हाला आज केलं तर. हा. आणि अच्छा. VPS चार्जेस असतील आपले 700 रुपये दर महिन्याला. पण जर तुम्ही दोन्ही करताय, VPS आणि बोट जर घेताय, VPS जर म्हटलं तर तुम्हाला मंथली चार्जेस पे करावे लागतील 700 रुपये. तुमच्याकडे स्वतःचा VPS असेल तर तुम्ही ते वापरू शकता. पण तुम्ही जर हं. आपल्याकडनं VPS घेताय आजच्या रेटला 3,500 प्लस 700 रुपये होतात 4200 रुपये. पण तुम्हाला एक 4,000 अच्छा. रुपयामध्ये आपण एक महिन्यासाठी VPS पण देऊ त्याच्यामध्ये अवेलेबल करून. अच्छा. हं. ठीक आहे, चालेल, बघू आपण. अजून काही क्वेश्चन असतील विचारून घ्या. नाही, बस आणि असं एवढंच सांगा एवढं. तुमचं प्लॅन. चालेल, काय केव्हापर्यंत असेल तर सांगाल मी मग? विचारेन तुला. केव्हापर्यंत सांगाल थँक्यू. म्हटलं तुमचा प्लॅन? मी सांगेन तुम्हाला इव्हिनिंग पर्यंत, संध्याकाळपर्यंत सांगेन. चालेल सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू.